नमस्कार, तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत गांधी चौक येथे नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक विशेष पोलीस पथकाने नाकाबंदी करून विना रॉयल्टी वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकला पकडून 20,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 3 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला। प्राप्त झालेल्या माहितीनुसार मंगळवारला रात्री 11:30 वाजताच्या दरम्यान नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक विशेष पोलीस पथक कन्हान परिसरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की 10 चक्का टिप्पर ट्रक आमटी फाट्याकडून कन्हान मार्ग कामठीकडे अवैधरित्या विनापरवाना वाळूची वाहतूक करत आहे। अशा मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी गांधी चौक येथे नाकाबंदी केली असता एक टिप्पर ट्रक आमटी फाट्याकडून कामठीच्या दिशेने जात असताना दिसून आले। पोलिसांनी त्यास थांबून परिचय घेऊन पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात वाळू दिसून आल्याने पोलिसांनी ट्रक चालकाला वाळूबाबत रॉयल्टी विचारली असता त्यानं ETP क्रमांकाची जुनी रॉयल्टी दाखवली। पोलिसांनी चौकशी केली असता सदर वाहनावर कोणतीही रॉयल्टी नसल्याचं दिसून आल्याने पोलिसांनी टिप्पर ट्रक 5 ब्रास रेतीसह एकूण 20,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाई करता कन्हान पोलिसांना स्वाधीन केले आहे। सदर प्रकरणाबाबत कन्हान पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित पांडे यांच्या तक्रारीवरून आरोपी कृष्णकुमार सूरज गोपाले, राजन रामेश्वर मांडरे, दिनेश ढोके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेते यांच्या मार्गदर्शनामध्ये कन्हान पोलीस करीत आहे। कर्जा महाराष्ट्र 24 न्यूजकरिता ऋषभ बावनकर, कन्हान। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।